थोडं भजन करूयात. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम. 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 बोलो सीता राम राम, बोलो राजा राम. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम 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 राम. राम राम, बोलो राजा राम राम. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म, नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगे
ज्ञानेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मना संग हा सर्व संगास तोडी मना संग हा मोक्षता काळ जोडी मना संग हा साधका शीघ्र सोडे मना संग हा द्वैत निशेष मोडी जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून उपस्थित आदरणीय गुरुनाथ महाराज आमचे परमस्नेही योगेश बुवाजी आमचे अत्यंत आवडते कीर्तनकार मकरंद बुवा सर्व गुरुबंधू भगिनी आपल्या सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन दासनवमीचा पर्वकाळ चालू आहे आणि सज्जनो त्यातही विशेषत्वाने आपल्या समर्थ सेवा मंडळाचा हा अमृत महोत्सव 75वे वर्ष या यंत्रयुगामध्ये एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आमच्यासारख्या भरकटलेल्या अनेक जीवांना ज्यांनी समर्थ विचारांच्या आधाराने आमचा तारू योग्य मार्गावरती आणला आणि हे कार्य उत्तरोत्तर ज्यांचं वृद्धिंगतच होतं आहे अशा समर्थ सेवा मंडळाच्या या कार्याला व्यासपीठावरून अनेक अनेक शुभेच्छा देतो श्रीधर स्वामींच्या परमपावन चेतनेला वंदन करतो साक्षात प्रभू रामचंद्र समोर विराजमान आहेत त्यांच्या चरणी वंदन करून सज्जनो आज या दासनवमीच्या निमित्ताने माझ्यासारख्या सामान्य जीवाला आपल्याशी संवाद करण्याची ही संधी दिली तेव्हा मनामध्ये विचार करत होतो की 2 दिवस आपल्याशी संवाद करायचा आहे तर काय सूत्र घ्यावं चिंतनाला आणि मनोबोधामधला हा अंतिम 204 क्रमांकाचा शेवटचा तर मनाची शते आपण ऐकतोच हा 204 क्रमांकाचा श्लोक मना संग हा सर्व संघास तोडी मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी मना संग हा साधका शीघ्र सोडी मना संग हा द्वैत निशेष मोडी हा 204 क्रमांकाचा श्लोक आपल्याशी संवादासाठी पुढील 2 दिवसात आपण अभ्यासणार आहोत दासबोधातला जर समजून घ्यायचं असेल मी गमतीने नेहमी म्हणतो की आत्मारामासारखा ग्रंथ हा आम्हा सामान्यांना कदाचित कळणार नाही म्हणून त्याचा समर्थांनी विस्तार करून 20 दशक दासबोध आमच्या हातामध्ये दिला आणि त्या दासबोधाला जर कदाचित आपण न्याय देऊ शकला नाही
तर आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या लोकांसाठी जशी एखादी सिनॉप्सिस असावी, जसं एक सारांश लिखाण असावं, त्याप्रमाणे जीवनाचं सगळं सारांश लिखाण मनोबोधाच्या रूपाने त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. पण आमचे प्रश्न संपत नाहीत. मनोबोधाचे 205 श्लोक कोण वाचणार? होय की नाही? मनोबोधाच्या 205 श्लोकांना वाचायला जर वेळ मिळाला नाही तर माझ्या मतीनुसार मला असं वाटतं की संपूर्ण मनोबोधाचं सार या 204 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आहे. संपूर्ण मनोबोध सत्संगतीवरती आधारित आहे. संतांचा संग. आपल्या मनाला अवलंबन जर कशाचं द्यायचं असेल तर ते संत संगतीचं अवलंबन द्यायला हवं, सद्विचाराचं अवलंबन द्यायला हवं. हा समर्थांचा अर्ज. त्यामुळं ह्या श्लोकाच्या आधाराने आपण सत्संगतीचं महत्त्व थोडंसं समजून घेऊयात. बघा, संग हा शब्द इथं समर्थ वापरतायत. मना संग हा प्रत्येक ठिकाणी संग या शब्दाची समर्थांनी योजना केलेली आहे. इथं संग जोडण्याचा आग्रह केलेला आहे की मना संग जोड, या सज्जनाशी संग जोड. पण आपण सगळे अभ्यासू मंडळी आहात, मी आपल्याला काय सांगावं, परंतु समर्थांच्या या मनोबोधामध्ये आपल्याला असेही काही श्लोक दिसतात ज्याच्यामध्ये समर्थ संग त्यागाचं आपल्याला महात्म्य समजावून सांगतात. काय म्हणतात समर्थ? भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे, आणि काय? परी संग सोडोनी सुखी रहावे. 4 श्लोक समर्थांनी परिसंग सोडून सुखी राहावे. खरोखर सुखी राहण्याचं एक समर्थांनी रसायन या 4 श्लोकांमधून आपल्याला सांगितलंय. परिसंग सोडोनी सुखी राहावे, सुखी राहावे. आणि बघा, समर्थ सत्य सांगायला विसरत नाहीत. मना भासते सर्व काही पहावे. मनाला जे जे काही दिसतंय तो भास आहे हे समर्थ सांगायला विसरत नाहीत. ते भासतंय ते पहा, पण त्याचं मिथ्यत्व जाणून राहा आणि त्याचा संग सोडून राहा. संग त्याग हाच सुखी राहण्याचा मंत्र आहे. आज आमच्या दुःखाचं खरं कारण जर बघितलं तर ही आसक्तीच आहे ना. मी आणि माझं या ओझ्याखालीच तर आम्ही दबलोय. आपण आपल्या मनाचा कधी एक्सरे काढलाय का? बघा, वैद्यकीय शास्त्र कितीही जरी पुढे गेलं ते तुमच्या सिटी स्कॅननी मेंदू तपासू शकेल, पण तुमच्या मनाचा तो एक्सरे नाही काढू शकणार. काय चाललंय आपल्या मनामध्ये? श्री महाराज म्हणायचे, हा सगळा परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. आपणच आपल्या मनामध्ये कुठेतरी खोलवर उतरावं. हे मनोबोध म्हणजे माहिती आहे का? आपण आपल्या मनाचा घेतलेला इंटरव्ह्यू आहे. आपल्या मनाला समोर बसवायचं आणि त्याच्याशी बोलायचं. हा आहे मनोबोध. समर्थ मनोबोधामध्ये आपल्याला म्हणतात, अरे बाळा, तू तुझ्या दुःखाचं कारण तर शोध. काय आहे तुझ्या दुःखाचं कारण? आणि आमच्या सगळ्या लोकांचा एकच त्रास आहे, ज्याला कदाचित संगत त्याग हा शब्द आम्हाला समजून घ्यायला जड वाटेल, पण आपण आपल्या मनाचा जर स्वतः एक्सरे काढला तर लक्षात येतं की गृह दार याची आसक्ती आहे, मुलाबाळांचं प्रेम आहे, भ्रांत आहे, मनामध्ये भीती आहे गमावण्याची. आपण आपल्या आयुष्यामधून एका भ्रांतिमय जीवनामध्ये जगतोय. आणि इथं समर्थ म्हणतात संग त्याग करा.
मग संगत्याग करायचा म्हणजे मला वाटतं की उद्या सगळ्यांनी घरदार सोडलंच पाहिजे, होय की नाही? घरदार सोडण्याशिवाय पर्याय नाही. संगत्याग करायचा कसा? श्री महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये छान गोष्ट सांगायचे की एकदा एका मनुष्याने असंच प्रपंचाला वैतागून ठरवलं की काही अर्थ नाही घरामध्ये. त्याने घरातून बाहेर पळ काढला, वनामध्ये गेला. म्हणाला आता काय करावं? म्हणे लाकडं आणली, एक झोपडं बांधलं, विटांचं काहीतरी चूल रचली, गावामध्ये जाऊन माधुकरी मागून आणली, भिक्षा आणली, भांडी कुंडी आणली, सगळं आणलं. हळूहळू 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 संसार जमवला. आणि एक दिवशी भिक्षा मागायला जाताना कुलूप किल्ली घेऊन आला आणि कुलूप घातलं झोपडीला. तेव्हा महाराज म्हणाले की मग प्रपंचाने काय घोडं मारलं होतं? ज्याच्या पासून पळून जायचं होतं, ज्याचा त्याग करायचा होता, म्हणून हे सगळं केलं. इथं आल्यानंतरही तो तूच मांडून बसलेला आहेस. प्रपंच या शब्दाला जर आपण नीट समजून घेतलं तर महाराजांची व्याख्या फार सुंदर आहे. महाराज म्हणतात प्रपंचामधली आसक्ती काढून घेतली की तो होतो परमार्थ, आणि परमार्थामध्ये आसक्ती कालवली की त्याचं नाव होतं प्रपंच. त्यामुळे प्रपंचाचा त्याग, हा संगत त्याग, ही केवळ कुठली स्थिती नाहीये की देहाने सोडून गेलो, देहाने सगळा त्याग केला म्हणजे संगत त्याग झाला, असं होत नाही. या संगत त्यागाची खरी भूमिका आम्हाला अजूनही नीट कळू शकली नाही. परंतु समर्थ इथं एक सिक्रेट आम्हाला सांगतात, मना संग हा सर्व संघा असं सोडी. मनाला सांगितलेलं आहे. हा संगत त्याग हा आम्ही आजपर्यंत देहानेच करायचा प्रयत्न करत आलेलो आहे. हे नको, हे नको, हे नको. परंतु ही सगळी भूमिका समर्थ मनाला सांगतायत की बाळा तू तुझ्या मनाने संगत त्याग करायचा आहे. आणि मनाने संगत त्याग करण्याचा प्रयत्न आम्ही कितीही जरी केला तरी आमच्याकडून तो होऊ शकत नाही. मग या संगत त्यागासाठी काय करावं? आपल्याकडे बघा ते हाफकिन इन्स्टिट्यूट आहे मुंबईला. तिथं काय करतात, सापाचा जर दंश झाला तर ते विष उतरवण्यासाठी जे औषध बनवलं जातं ते सापाच्या विषापासूनच बनवतात, होय की नाही? आपल्याला संगत त्याग करायचा आहे, मनाने करायचा आहे, पटतंय? तो आम्हाला करता येत नाहीये ही आमच्या सगळ्यांची हतबलता आहे. तुमचं होत असेल, माझा इथून वंदन आहे. मी माझी परिस्थिती सांगतोय, नाही जमत आहे. कितीही जरी मनाने आपण ठरवलं तरी मन त्या गोष्टींमधून आपण काढू शकत नाहीये. मग हा संगत त्याग करण्याचं सूत्र समर्थ आपल्याला देतात की एखाद्या सज्जनाचा संग धर म्हणजे तू संगातीत होशील. हे विषानेच विष उतरवण्याचा औषध आहे. संताचा संग धरला की संगत त्याग स्वाभाविकपणे होतो. हे सूत्र फार समजून घेणं गोड आहे. बघा, आपण सगळे दासबोधाचे अभ्यासक आहात, मी आपल्याला काय सांगावं. परंतु समर्थांनी पादसेवन भक्तीमध्ये एक फार सुंदर सप्तसूत्र मांडलेलं आहे. काय म्हणतात समर्थ? संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती आणि अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, ये सर्वही ये सप्तही एक रूप श्रीराम. फार अवघड आहे समजून गेला. मी तुम्हाला हे एवढं जड सांगायचा प्रयत्न करणार नाही, परंतु तुम्हाला एक त्याच्यातली गंमत सांगतोय की समर्थांनी 7 स्थिती परमार्थाच्या याची एक रूपता या ओवीमध्ये दिलेली आहे. कुठल्या कुठल्या 7 स्थिती आहेत? संगत्याग इज इक्वल्स टू
संगत्याग आणि आत्मनिवेदन, त्यातला निवेदन, संगत्याग इज इक्वल्स टू निवेदन, इज इक्वल्स टू विदेह स्थिती, इज इक्वल्स टू अलिप्तपण, इज इक्वल्स टू सहज स्थिती, इज इक्वल्स टू विज्ञान, इज इक्वल्स टू उन्मनी. आता हे सगळ्या 7 स्थिती काय आहेत ते आपण प्रवचनाच्या ओघामध्ये सहजपणे जे येईल ते समजून घेऊ. मला सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. महाराज, ही ओवी समर्थांनी कुठे टाकली हो? कुठल्या समासामध्ये आहे? पादसेवन भक्तीमध्ये आहे. जिथं समर्थ आपल्याला सांगतात की पादसेवन भक्ती म्हणजे काया वाचा मनाने आपल्या सद्गुरूचा सेवा करायची आहे मनापासून. त्या सद्गुरूच्या चरणांची मनोभावे जर सेवा केली तर संगत्याग स्वाभाविकपणे घडतो आणि या सगळ्या परमार्थाच्या स्थिती स्वाभाविकपणे हातामध्ये येतात. आणि अशा संगत्यागासाठी आपल्याला समर्थ सद्गुरू प्राप्त झालेले आहेत. अशा या सद्गुरूच्या जवळ निरंतर मनाने राहणं, याचं मर्म या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत. आमची गंमत काय होते की संग या शब्दाचा आम्ही नीट अर्थ आमच्या आचरणामध्ये उतरवत नाही. आम्हाला असं वाटतं की संत आम्हाला कुठं प्राप्त होईल, संताची संगत आम्हाला कुठं प्राप्त होईल. आम्ही देहामधल्या संताला संत मानत फिरत राहतो. जरी समर्थांचा दासबोध दररोज वाचतो, दररोज समर्थांनी लिहिलेलं वाचतो की माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, आम्ही ते श्लोकापुरतंच म्हणतो. आम्ही समर्थांना खरंच मनापासून दासबोधामध्ये पाहतो का? त्यांचं दर्शन आम्हाला होतं का? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा. आत्ताच आल्या आल्या योगेश बुवांशी आम्ही थोडा सहज संवाद करत बसलो होतो आणि योगेश बुवांनी त्यांचा पुण्यामधला एक छोटासा अनुभव सांगितला. ते म्हणाले की मला गोंदवलेकर महाराजांचं कफनीमधलं टोपी घातलेलं एक सुंदर छायाचित्र पुण्यामध्ये राम मंदिरामध्ये बघायला मिळालं. आणि माझ्या मनामध्ये तेव्हा क्षणात विचार आला की जर खरंच महाराज उद्या माझ्या समोर असे आले देहानी, तर मी त्यांना माझ्या मनामध्ये तेवढा आदर देऊ शकेन का जेवढा आदर आज मी त्यांना समाधीमध्ये देतोय. आम्ही देहाने जर संताला शोधायला गेलो तर आमच्या मनामध्ये बऱ्याचदा विकल्पच येतात. आम्हाला त्यांची खरी ओळख कळूच शकत नाही. आम्ही आमच्या उपासनेमध्ये म्हणतो ना की त्याला आम्ही मनुष्यच समजतो. लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे, त्याला आम्ही मनुष्य समजून बसतो. आम्हाला कळत नाही तो कोण आहे, त्याचं रूप काय आहे. आम्ही सगळी मंडळी कशी आहोत? संत असताना त्यांच्यावरती विषप्रयोग करणारी आहोत आणि ती गेल्यानंतर त्यांच्यावरती लाडू पेढे चढवणारे आहोत. आम्हाला त्यांच्या गेल्यानंतर त्यांचं संतपण कळतं. ते समोर असताना त्यांचं संतपण आम्हाला कळत नाही. हा आमचा मानवी स्वभाव आहे की आम्ही संताला देहाने ओळखू शकत नाही. धन्य ती लोक आहेत ज्यांनी संतांना देहाने ओळखलं. बघा, धन्य आहेत कल्याण स्वामी, धन्य आहेत ब्रह्मानंद महाराज, ज्यांनी समर्थांना श्री महाराजांना देहामध्ये ओळखलं. कोण आहेत ते? कोण आहेत? सज्जनो, संतांची देहाने संगत मिळणं हे जन्मोजन्मीच्या पुण्याईचा ठेवा आहे. फार अवघड आहे मिळणं. आणि त्या पुण्याईच्या ठेव्याची जर व्याजाची काही पावती असेल तर ते म्हणजे संताचं आपल्याला खरं महत्व तो देहामध्ये असताना कळणं. नाही कळू शकत आम्हाला. आम्ही देहबुद्धीची लोक, त्यांना आमच्याच भूमिकेतून बघत राहतो आणि त्यामुळं देहाचा संग मिळाला आनंद आहे. पण तुम्हाला सांगू का, सगळ्यात मोठा संग जो समर्थांना इथं अभिप्रेत आहे तो मनाचा संग आहे. आणि मनाचा संग करत असताना समजा जरी तुम्हाला देहाने सद्गुरू प्राप्त झाला, समजा जरी तुम्हाला त्याची खऱ्या अर्थाने किंमत कळाली, तरी एक गंमत अशी आहे की त्याचा संग करण्यासाठी त्याच्या संयोगापेक्षा त्याचा वियोग जास्त उपयोगाला येतो.
कल्याण स्वामींना अंतिम काळामध्ये, या अशाच दासनवमीच्या पर्व काळामध्ये का परांड्याला पाठवून दिलेलं आहे? कारण देहाने कदाचित आपला गुरु आपल्या समोर जातोय, या भूमिकेमध्ये कल्याण स्वामी काय करून बसतील याचा विचार देखील समर्थांच्या मनाला क्लेश देत होता. आणि जेव्हा इथून याच मार्गावरून कदाचित कल्याण स्वामी समर्थ समर्थ करत टाहो फोडत धावत आले असतील, आणि जेव्हा त्यांना समाधीचं हे दर्शन झालं असेल, मला सांगा समर्थ आज कल्याण स्वामींच्या त्यांना जसं दर्शन दिलं तसं आम्हाला का देत नाहीत? कारण आमचा संघ तेवढा आर्त नाहीये. आणि जर तो संघ आर्त असेल तर काळाची चाकं देखील मागं फिरवता येतात, काळ देखील मागं फिरतो, समर्थ देखील परत येतात. पण ती आर्तता, ती मनाने घट्ट धरलेली सद्गुरूची भूमिका, संघ कसा आहे, अगदी फेविकॉलच्या भाषेमध्ये तुटेगा नाही असा पाहिजे. तो घट्ट झाला पाहिजे एकदम. पण आम्हाला त्या श्री महाराजांच्या भाषेत सांगावं तर आम्हा मध्यमवर्गीयांचं सगळंच मध्यम असतो. आमचा प्रपंच मध्यम, आमचा परमार्थ मध्यम, आमची भावना देखील सर्व मध्यम स्वरूपाची असते. त्यामुळं संताचा संग देहाने मिळाला तर कदाचित आम्ही ओळखू शकणार नाही, ओळखलं तरी त्याचं महात्म्य समजून घेऊ शकणार नाही, आणि कदाचित अतिपरिचयात अवज्ञामुळं आम्हाला त्याचा मनाने संग करता येणार नाही. या सगळ्या बाध्यता आहेत. पण जर श्री महाराजांच्या भाषेत सांगावं तर काशीला जशी एखादी रेल्वे दररोज जाते, तर त्या काशीला जाणाऱ्या गाडीच्या सगळ्यात जास्त काशी यात्रा झाल्या असं म्हणून आपण जर तिलाच नमस्कार करायला लागलो तर तिचा उपयोग होत नाही, तिला खरं पुण्यांश मिळालेला नाही. तशा सज्जनो, देहाने आम्ही काशीच्या काय किंवा आपल्या सद्गुरूच्या काय अनंत जरी वाऱ्या केल्या, पण जर मनाने आम्ही तिचाशी संग बांधू शकलो नाही तर आम्हाला हे सूत्र जे या 4 चरणांमध्ये समर्थ सांगतात त्याचा अनुभव येऊ शकणार नाही. मना संग हा सर्व संगास तोडी. आणि मुद्दा हाच आहे की आज कदाचित मी तर फार लहान आहे, पण तुम्ही मंडळी 40 वर्ष 50 वर्ष गडावरती येत असाल, गोंदवल्याला जात असाल, आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी जात असाल, पण जर आम्ही तो संग मनाने घट्ट बांधून ठेवला नसेल तर आम्हाला या पहिल्या चरणाचा अनुभव येतो का की मना संग हा सर्व संगास तोडी. आमचा संग तुटतोय का? मग याच्यामध्ये औषध कमी पडतंय का औषध घेणाऱ्याची भूमिका कमी पडतीये याचा विचार केला पाहिजे. औषध तर निश्चित शाश्वत आहे, औषध तर निश्चित परिणामकारक आहे. जर ते औषध निश्चित शाश्वत नसतं तर आज आम्हाला वाल्मिकी ऋषींची प्राप्ती झाली असती का? पुराण काळापासून एक एक सिद्धांत जर आपण बघितलं, एक एक चरित्र जर आपण बघितलं तर किती वेळ संग झालेला आहे देवर्षी नारदांचा. आणि देवर्षी नारदांच्या समोर वाल्मिकी अर्थात त्यावेळचे वाल्या कोळी आपलं निवेदन करतात आणि म्हणतात, नाही माझे घरचे म्हणतायत तू तुझ्या कर्तव्य कर्माला तू जबाबदार आहेस, तुझ्या पाप पुण्याशी आमचा काहीही संबंध नाही. आणि तेव्हा देवर्षी नारदांचा अनुग्रह होतोय, उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. मला वाटत नाही वाल्मिकींच्या चरित्रामध्ये नंतर त्यांची मुलं बाळं त्यांचे घर याचा कुठं उल्लेख सापडेल. एकदा सद्गुरूचा मनाने घट्ट संग धरला, त्याचा बोध एकदा स्वीकारला आणि त्या बोधाप्रमाणे आम्ही आचरण करायला लागलो, सज्जनो संग आपोआप मागं पडून जातो. आमच्या मनामधून या गोष्टी स्वाभाविकपणे निघून जातात. बघा, सद्गुरूचा जो संग आहे ना त्याच्यामध्ये मी जी ही तुम्हाला देहाची आणि मनाची अवस्था सांगतोय त्याचं चरित्र रामायणामध्ये आपल्याला फार सुंदर दिसतं. बघा, सुंदरकांडामध्ये हनुमंताच्या सुंदर लीला आपण जाणता.
हनुमंत अर्थात हे सद्गुरु रूप. महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी जे जाहले रामदास, असा हा महारुद्र तो हनुमंत लंकेमध्ये प्रवेश करतो. आणि लंकेमध्ये प्रवेश करत असताना त्याला लंकिनी नावाची एक राक्षसीण त्याचा मार्ग रोखते. नेटवर्क आहे एक. आणि तिथं मारुती राया एका मच्छराच्या रूपामध्ये प्रवेश करतोय. पण मच्छराच्या रूपामध्ये प्रवेश करताना देखील ती पकडते त्याला की तू कोण आहेस, कसा आत चाललास. लंकिनीला जो प्रसाद मिळतो तोच प्रसाद पुढं रावणाचा पुत्र मेघनाथाला देखील प्राप्त होतो. कुठला प्रसाद आहे बरं? मुठिका एक महाकपिहनी, एक जोरदार मुक्की त्या लंकिनीला हनुमंत मारतो. आता त्याच्या मागे देखील गंमत आहे. हनुमंताने स्त्री असलेल्या या लंकिनीला का मारलं? तर लंकिनी म्हणते की मोर आहार जहा लगी चोरा, जे तुझ्यासारखे चोर आहेत ना ते माझा आहार आहेत. हनुमंत म्हणाला तू बोललीस ते ठीक आहे, खोटं बोलू नकोस. जर चोर तुझा आहार आहे तर माझ्या आईला पळवून आणलेला चोर तुझा राजा आहे, त्याला पहिले खा. त्याला सोडून देतेस आणि मला धरतेस. म्हणून हनुमंताने एक जोरदार मुक्की त्या लंकिनीला मारली. काय झालं? लंकिनीला मुक्की बसल्यानंतर रुधिर धरत बमनी धर्मनी, तिला उलटी झालेली आहे रक्ताची आणि ती खाली कोसळून खाली पडते. आणि इकडं मेघनाथाला देखील मुक्की मारली आहे पुढे जाऊन हनुमंताने. मुठिका मारी चढा तरू जाई, ताही एक क्षण मूर्छा आई. डोकं फिरलं मेघनाथाचं, बेशुद्ध पडायला लागला, चक्कर आल्यासारखं वाटलं. पण परत क्षणामध्ये उठून उभा राहिला. लंकिनीला उलटी झाली, मेघनाथाला मूर्छा आली. यामध्ये सद्गुरूचं महत्व आपल्याला कळतं की सद्गुरूचा बोध होतो तेव्हा विषय रूपी वमन होतं. आणि जर सद्गुरूचा बोध झाला नाही, सद्गुरूला नीट समजून घेतलं नाही, मेघनाथाचा विश्वासच नव्हता हो त्याच्यावर. मेघनाथाला काय माहिती हा कोण आहे, त्याने तर त्याला एक वानर समजलं. आणि त्यामुळं मेघनाथाला जी मुक्की बसली त्याने केवळ त्याला थोडा वेळ मूर्छा आली. पूज्य बाबा याचं फार छान वर्णन करायचे. बाबा म्हणायचे गोंदवल्याला आलो उत्सवाला, एसटी मधून उतरलो की प्रपंचाचं भूत आपण काढून त्या झाडावरती ठेवतो एसटी स्टँडच्या. 10 दिवस उत्सवामध्ये, आता इथेही 9 दिवस उत्सवामध्ये तुम्ही, यावेळेला तर 10 दिवस आहे उत्सवामध्ये, तुम्ही ठरवता की आता दररोज गेलं की 2 दासबोधाचे समास वाचायचे. 5000 जप केल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही. पण बायकोनी सकाळी पोहे, नाही पोहे नको, उपमा आणून ठेवला की कुठं ते गेलेला संकल्प उडून जातो, कळत नाही. संकल्प निघून जातात, लक्षात राहत नाहीत. कारण आम्ही जेव्हा परत निघतो तेव्हा मला वाटतं खाली ते भूत प्रपंचाचं जे आमच्या जवळच आहे ते तिथं काढून ठेवलंय. ते पायऱ्या चढून वरती येत नाही कारण इथं फक्त सज्जनांना प्रवेश आहे. त्यामुळे ते खालीच थांबलेलं असतं वाट बघत आणि बसतं पुन्हा डोक्यावरती. त्यामुळं आम्ही इथं मेघनाथासारखे मूर्छित असतो, नाही नाही खरं आहे, हेच केलं पाहिजे, हेच बरोबर आहे. पण खाली गेलं की पुन्हा प्रपंच आहे. सज्जनो, सज्जनगड म्हणजे केवळ एक भौतिक स्थिती नाही आहे, उंची, ही मानसिक स्थिती देखील आहे. त्या मानसिक स्थितीमध्ये त्या उंचीवरती तुम्ही राहत असता, त्या उंचीवरून खाली आला की पुन्हा सगळा प्रपंच आपल्या मागे हात धरून लागतो. त्यामुळे हा संघ आमचा काही केल्यास सुटत नाही. मग यासाठी आपण आपल्या मनाने जर आपल्या सद्गुरूला घट्ट धरलं आणि आपण जर मनःपूर्वक त्यांनी दिलेल्या बोधाचा स्वीकार केला, काय अपेक्षा आहे हो त्यांना, काय हवंय त्यांना? माझ्या रघुनाथाचा आठव करा, माझ्या भगवंताचं नाम घ्या, त्याची कथा ऐका, त्याचं भजन करा. यापेक्षा तुम्हाला अजून ते काही मागतायत का? समर्थ सद्गुरूची फार सुंदर व्याख्या करतात. मनोबोधामधला तो अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे. काय म्हणतात समर्थ? सद्गुरू कोण आहे?
नभे चेटकी साळकू द्रव्य भोंदू, नभे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, नभे उन्मत्तू व्यसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. किती सुंदर शब्द आहे सज्जन. या शब्दाची समर्थांनी किती गोड व्याख्या अगदी 9 लक्षणांमधून आपल्या समोर ठेवलेली आहे. कोण आहे सद्गुरू? नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, जो तुम्हाला उगीच कुठले तरी तंत्र मंत्र लावणार नाही माग, जो तुम्हाला कुठेही पैशासाठी अडवणार नाही, लुबाडणार नाही. सज्जनो, या गोष्टी का सांगितल्या पाहिजेत? काळ विचित्र आहे. परमार्थाच्या नावाखाली तुम्ही कुठेतरी फसायची दाट शक्यता आहे. त्यामुळे द्रव्य भोंदू होऊ नका. कुठल्या तरी तंत्र मंत्राच्या माग लागून त्याला सद्गुरू समजू नका. जो सतत लोकांची निंदा करतोय, मत्सर करतोय, जो भक्तिमंदू आहे, ज्याच्याकडे गेल्याने भक्तीला काही आपल्याला प्रेरणा मिळत नाहीये, तो सद्गुरू असू शकत नाहीये. उन्मत्त आहे, व्यसनी आहे, जो तुम्हाला प्रपंचाचा संगच बांधतोय किंवा ज्याच्या संगतीने तुम्हाला बाधकता येतेय, अशा व्यक्तीच्या नादी लागू नका. तो सद्गुरू असू शकत नाही. मग सद्गुरू कोण? समर्थांच्या मनोबोधाचं जर तुम्ही नीट विश्लेषण केलं तर समर्थ कुठल्याही प्रश्नाला अनुत्तरित ठेवत नाहीत. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी. बघा, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, आणि सगळ्यात महत्वाचं जयाचे नियोगे समाधान वाणे. आमचे समर्थ असे दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू. अशा समर्थांशी आपल्या मनाचा संग बांधण्यासाठी आम्हाला कष्ट तरी काय आहेत? मना सांग पारे तुझे काय वेचे. तुमच्या कल्याणाचं जो निरंतर चिंतन करतो, अशा सद्गुरूचा मनाने संग बांधायला आम्हाला खरंच काही कष्ट आहेत का? त्यांच्यावरती आमचं प्रेम जर स्वाभाविक जडलं, सज्जनो, मी तुम्हाला त्यांच्या वतीने खात्री देतो की तुम्हाला हा संग त्याग सहजतेने करता येतो. सहजतेने. याच्या मागे शास्त्र आहे. ही काही केवळ कल्पना नाही. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम काय करतं? थेट वासनेवरती काम करतं. संग आहे म्हणजे काय आहे? वासनेचं एक गाठोड, एक आम्ही आमच्या आतमध्ये कुठेतरी मुळाशी बांधून ठेवलेलं आहे, आणि नामाचा थेंब 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 अभिषेक व्हायला लागला की हे वासनेचं गाठोड उघडलं जातं. हळूहळू हळूहळू विरळ व्हायला लागतं, आणि विरळ होता 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 नाहीसं होतं. महाराज म्हणतात, 105 असलेला ताप एकदम 99 झालेला योग्य नाही. हा क्रमाक्रमाने हळूहळू अनुभवायचा प्रांत आहे, आणि आपल्या प्रत्येकाला हा अनुभव येतो. अनेक माता भगिनी बोलत असतात, अहो आमचे हे म्हणजे काय बाबा, काय संतापायचे, जमदग्नीचे अवतार होते, पण आता गडावरती जातात, गोंदवल्याला जातात, आता शांत झालेत बरं का. मग हा फरक कुठून आला? मना संग हा सर्व संघास तोडी. तो हळूहळू तुमचा संग तोडायला लागतो. आणि बघा, जीवन प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्धाची संकट ही निधड्या छातीने तुम्ही सहन करावीत, हेच आपल्या रामदासी संप्रदायाचं ब्रीद आहे. भवाच्या भये काय भीतोस लंडी. अरे, आपल्या प्रारब्धाला चुकवण्यासाठी म्हणून परमार्थ नाही करायचा. माझा प्रारब्ध जो आहे ते भोगताना माझ्या मनाचं समाधान हे समर्था तू टिकव, यासाठी हा सगळा परमार्थ आहे. आणि सज्जनो, तो संग आम्हाला हे देतो.
की जीवन आम्हाला एका टप्प्यावरती तो इतक्या सहज स्थितीमध्ये घेऊन जातो की आता जे व्हायचं असेल ते होईल, जे जायचं असेल ते जाईल. आता मात्र मला तू सोडून दुसरं काही नकोय. आणि असा संग आपल्या मनाला लागला ना सज्जनो, की आपोआप आपले क्लेश दूर व्हायला लागतात, आपोआप त्रास दूर व्हायला लागतो. बघा, पोहणाऱ्या माणसाला सारखं हातपाय मारून मारून कंटाळा आला की तो एका टप्प्यावरती काय करतो? पट्टीचा पोहणारा हातपाय ताणून स्वस्थ पडून राहतो पाण्यावरती. बघा, एकदा आपण गुरुचे झालो ना सज्जनो, की या भवसागरामध्ये देखील अशी निवांत स्थिती हा संग तुम्हाला देऊ शकतो. ही सहज स्थिती आहे. तुम्ही सहज जगता जीवनाकडं, तुम्हाला कष्ट घ्यावे लागत नाहीत. आणि समर्थांची सर्वोत्तम कृपा तर हीच आहे की जीवन त्याच्या त्याच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तुम्ही मात्र निवांत शांत सगळा संग त्याग करून सगळ्यांमध्ये राहून त्याच्यापासून वेगळे झालेले आहात. हे परमार्थाचं अद्भुत रसायन आहे संत संगतीचं. समर्थ म्हणतात की हा संग संताच्या संगतीने सुटतो आणि हा संग दुसऱ्या टप्प्यावरती काय देतो? मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. अरे मोक्ष काय आहे? हा मोक्ष कोणाला माहिती आहे? कोणी बघितलाय? समर्थच त्याचं उत्तर देतात ना, करी घेऊ जाता कदा आढळे ना. हाताने धरायला गेलो तर कधी सापडत नाही. कोण आहे मोक्ष? कोणी सांगितलंय का मोक्षाची अनुभूती काय आहे? आमच्या दृष्टीने तर या सगळ्या संज्ञा आम्ही चुकून मृत्यूनंतर अनुभवायच्या गोष्टी आहेत म्हणून सोडून देतो. या मोक्ष नामक गोष्टीला, या तद्रूपतेला शब्दांनी कसं सांगणार? कोण सांगणार? समर्थांचा श्लोक आहे, नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही. म्हणे दास विश्वा सता मुक्तीला आहे, मना संत आनंद शोधून पाहे. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. समर्थ आम्हाला एक रहस्य असं फेकून देतात. काय म्हणतायत? या मोक्षाची, या परब्रह्माची, त्याच्या तद्रूपतेची अवस्था आम्हाला काय कळणार? आम्ही तर कल्पनेनेच विचार करणार की काय आहे मोक्ष. म्हणून समर्थ म्हणतात, अरे तो पिवळा प्रकाश नाही, तो निळा प्रकाश नाही, तो श्वेत प्रकाश नाही, ते व्यक्त नाही, ते अव्यक्त नाही, ते काहीच नाही. तुम्ही किती कल्पना करणार? स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली. मुळी कल्पना आहे, त्या मोक्षाची देखील कल्पना आहे, विषयाची देखील कल्पना आहे. आम्ही या कल्पनेच्या राज्यात जगतोय. कुठं कळणार मोक्ष आम्हाला? सज्जनो, मनोबोध तुम्ही जितका चिंतन कराल तो चंदनासारखा आहे. तो त्याचीच उत्तर स्वतःच देतो मिळवून. हा माझा छोटासा अल्पमतीचा अनुभव आहे की तुम्ही मनोबोधावरती आपला संपूर्ण भार टाका, तुमच्या मनाला परमानंद मनोबोध देऊन जातो. बघा, परमानंद. केवढं वैभव आहे आम्हाला समर्थांनी हे दिलेलं, केवढं वैभव आहे. मला आठवतं लहानपणी शाळेमध्ये मनोबोधाच्या स्पर्धा असायच्या, तेव्हा कधीतरी 5-10 श्लोक पाठ केले होते. आज ब्रह्मचैतन्याची कृपा झाली आणि त्याने हा मनोबोध पुन्हा पहिल्यापासून नीट अभ्यासाला लावला आणि त्यामधून मनाला त्यांनी जो काही आनंद मिळवून दिलेला आहे. सज्जनो, मला असं वाटलं की त्याचेच काही शिंतोडे आज तुमच्याबरोबर शेअर करावेत की अरे या मुक्तीला, या मोक्षाला आम्ही कसं ओळखणार?
समर्थ आम्हाला त्याचं उत्तर देतात की कल्पना करू नकोस, कुठल्या रंगामध्ये मोक्षाला बघू नकोस, एकच गोष्ट कर, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. विश्वास. आणि संग जर धरायचा असेल तर सज्जनो, आपल्या गुरुवरती 100% विश्वास ज्याला टाकता आला त्याच्या घराचा पत्ता माऊलीच्या भाषेमध्ये मोक्ष शोधत शोधत विचारत येतो की इथं हा राहतो का, मला याला मोक्ष प्रदान करायचा आहे, मुक्ती प्रदान करायची आहे. सज्जनो, या मोक्ष नामक स्थितीला विश्वासाच्या आधाराने प्राप्त करता येतं. आणि ज्याने समर्थ चरणी आपला पूर्ण विश्वास टाकला, ज्याने आपल्या गुरुच्या चरणी पूर्ण विश्वास टाकला, त्या विश्वासाची अनुभूती म्हणजे मोक्ष आहे. बघा काय होतं विश्वास टाकला की. बघा मला लोक म्हणतात, अहो आता दादांनी आमची ओळख करून दिली, हे एक फार मोठं आमच्या मागं उपाधीचं कारण असतं की अरे तुम्ही इंजिनिअरिंग फॅक्टरी चालवता, अरे वा तुमच्याकडे असं आहे, अरे वा मग तुम्ही परमार्थाला वेळ कधी काढता, तुमचं हे कधी होतं, अभ्यास कधी करता. मला अनेक लोक कुतूहलाने विचारतात, काही त्यात चूक नाहीये त्यांची, पण सगळ्यात गंमत काय माहिती का याच्यामध्ये, की आम्ही लोकांनी स्वतः 2 कंपार्टमेंट बनवून टाकलेत अज्ञानाने, की प्रपंच माझा आणि परमार्थ गुरुचा. परमार्थ गुरु करून घेईल, प्रपंच मात्र मलाच केला पाहिजे, होय की नाही, बरोबर आहे ना. प्रपंच माझा मलाच केला पाहिजे, परमार्थ गुरु करून घेईल. पण सत्संगतीमध्ये हा फॉर्म्युला उलटा होतो. पहिल्यांदा तर हा फॉर्म्युला उलटा झाल्याचा अनुभव येतो की प्रपंच होत राहतोय, परमार्थ करावा लागतोय. ही सत्संगतीमध्ये पहिल्यांदा या फॉर्म्युल्याचं आपल्याला करेक्शन प्राप्त होतं. सज्जनो, हे सगळं सत्संगतीमधून स्वप्नवत असल्याची अनुभूती आपल्याला आतून यायला लागते. आम्ही या स्वप्नामध्येच घाबरून बसलेलो आहोत. या स्वप्नामध्येच मला गमतीने आठवतं की आमच्या लहानपणी आमची आई नगरला, मला केडगावला देवीच्या यात्रेला घेऊन जायची. लहान होतो, 3-4-5 वर्षाचा असेल, आणि त्या केडगावच्या यात्रेमध्ये जत्रेला आम्हाला जाण्याचा एकच आनंद, आम्हाला देवीच्या दर्शनामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्या जत्रेच्या बाहेर खेळण्याची दुकानं खूप असायची आणि आम्हाला ती खेळणी घ्यायची असायची. आई मंदिराच्या जवळ आली की मी नेहमी हट्ट करायचो, कधी कधी रस्त्यावरच मांडी घालून बसायचो, मला आधी खेळण्याच्या दुकानात. आई म्हणायची, अरे पहिले मंदिरात जाऊ, देवाचं दर्शन घेऊ, मग घेऊत ना जाताना, नाही आधी. आई मला मंदिराकडे नेतीये, मी आईला दुकानांकडे नेतोय. आज गंमत हीच आहे सज्जनो, की आईच्या जागेवरती सद्गुरू माऊली उभी आहे, ती आम्हाला आत्मारामाकडे नेतीये आणि आम्ही सद्गुरूला प्रपंचाकडे घेऊन चाललेलो आहे. फरक हा नाहीये. आम्ही त्या संघामध्ये बऱ्याचदा त्यालाच बिघडवण्याचा प्रयत्न करतो. तो होऊ शकत नाही, तो भाग वेगळा आहे. पण ही गंमत आहे की आम्ही सद्गुरूला प्रपंचामध्ये आणायचा प्रयत्न करतो. तो सद्गुरू आम्हाला म्हणतो की अरे तू विश्वास ठेव माझ्यावरती, मी तुझं सगळं घेतलेलं आहे. महाराज म्हणतात, तुम्ही माझे झाला, यानंतर तुमच्या प्रपंचावरती आणि परमार्थावरती संपूर्णपणे माझी सत्ता चालते. आणि आम्ही ती सत्ता गुरुच्याकडं सोपवणं, याचं नाव आहे विश्वास. पूज्य बाबा फार छान गोष्ट सांगायचे. एकदा एक शेतकरी आजोबा मोठं डोक्यावरती गाठोडं घेऊन एका गावातून दुसऱ्या गावाला निघाला होता. मागून एक बैलगाडीवाला आला. विचारलं, बाबा कुठं निघाला? म्हणे काय या गावात. बसा म्हणे, मी पण चाललोय तिथं, सोडतो. ते बाबा म्हणाले बरं झालं. ते बसले गाडीमध्ये. 10 मिनिटानंतर बैलगाड्यावाल्याने मागं बघून बघितलं तर हसायला लागला. काय असेल बरं? बाबा डोक्यावरती गाठोडं तसंच घेऊन बैलगाडीत बसलेला आहे. आमचा विश्वास असा आहे गुरुवरती. मी गमतीने म्हणत असतो की जे पटाई ड्रायव्हर असतात ना,
त्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना जर कधी ड्रायव्हरच्या शेजारी बसायची वेळ आली तर त्या ड्रायव्हरला एवढे इन्स्ट्रक्शन देतात, अरे ब्रेक मार, अरे खाली पाय जात असतो त्याचा सारखा, डावीकडे चल, उजवी, अरे तो म्हणतो मला माहिती, मी बघतो. तसे आम्ही प्रपंचाचे पटाईत ड्रायव्हर बऱ्याचदा गुरुला सांगतो, अहो महाराज जरा जोरात, महाराज डावीकडं, महाराज उजवीकडं. हा आमचा विश्वास सज्जनो. तसं नाही. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. महाराज आता मी तुमचा झालोय, आता मी तुमच्या इच्छेने जसं असेल तसं राहायला शिकीन. सज्जनो, दासनवमीच्या निमित्ताने जर आपण श्री महाराजांना, समर्थांना हे जर अर्पण केलं तर, महाराज वाणी रूपामध्ये म्हणायचे की अहो एखाद्या बसनी तुम्ही रात्रीचा प्रवास करायला निघाला तर त्या ड्रायव्हरचं तुम्हाला नाव माहीत नसतं, त्याच्या सवयी माहीत नसतात, तो काही कुठलं व्यसन करून आलाय का हे तुम्हाला माहीत नसतं, पण तरी देखील तुम्ही शांतपणे निद्राधीन होता, होय की नाही. लक्झरी बसेसमध्ये आपण बघतो, आपल्याला काय माहिती कोण येतो, पण आपण छान झोपून जातो. म्हणे निदान तेवढा तरी विश्वास सद्गुरूवर टाका म्हणाले, निदान तेवढा तरी. मी तुमचं कधीच अहित होऊ देणार नाही, कधीच. त्यामुळे सज्जनो, मनाने गुरुचा संग करणं याचा अर्थ आपण संपूर्ण विश्वास त्याच्यावरती सोडणं. आणि मी त्या विश्वासाच्या अनुभूतीने तुम्हाला सांगतो, ज्याने विश्वास सोडला त्याची काळजी संपली. जर तुमची काळजी असेल तर विश्वास कमी आहे. विश्वासही आहे आणि काळजी करताय, ही कुठली तरी भलती स्थिती आहे. विश्वास टाकला तर काळजी सुटली पाहिजे, आणि ज्याची काळजी सुटली त्याला आनंद हा शोधत आलाच पाहिजे. आणि अकारण आनंद याचं नाव आहे मोक्ष. अकारण आनंद, बस प्रसन्न राहता यायला पाहिजे. ती प्रसन्नतेचं नाव, अकारण आनंदाचं नाव आहे मोक्ष. ही माझ्या अल्पमतीची व्याख्या आहे. आणि मला असं वाटतं की मोक्ष मृत्यूनंतर असेल नसेल माहीत नाही, पण या जीवनामध्ये संपूर्ण आनंदाने जगणं याच्या पलीकडं अजूनही गुरुला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे. बस तुम्ही आनंदी राहा. मी नेहमी म्हणतो की लेकीच्या लग्नासाठी बाप लहानपणापासून रिकरिंग काढेल, थोडं थोडं ग्राम सोनं जमवेल. लग्नाच्या वेळेला काय 10-20 तोळे त्याच्या इच्छेप्रमाणे, कुवतीप्रमाणे सोनं घालेल, सगळं करेल. आणि लग्न होऊन लेक गेली आणि जेव्हा पहिल्यांदा माहेरपणाला घरी येईल त्यावेळेला बाप तिच्या अंगावरचे दागिने पाहणार नाही, तो तिच्या डोळ्यामध्ये ती सुखी आहे का, समाधानी आहे का, एवढंच बघेल. सज्जनो, तुमच्या प्रपंचामध्ये तुम्ही किती ग्रॅम सोनं घातलंय, तुमची काय ऐश्वर्य, काय संपत्ती स्थिती आहे, हे गुरुला नकोय. तुम्ही समाधानी आहात का, आनंदी आहात का, यावरती गुरु तुम्हाला पाहतो. आणि जर तो समाधान आनंद नसेल तर मला वाटतं जसं बापाचं हृदय कळवळतं की माझी लेक सुखी नाही आहे, आनंदी नाही आहे, तसं समर्थांच्या हृदयाला होत असेल बघा. त्यामुळे आपण पूर्ण विश्वास या सत्संगतीमध्ये टाकावा आणि त्या आनंदाचं धनी होऊन त्यांच्याकडे यावं आणि म्हणावं मी तृप्त आहे समर्थ, तृप्त आहे, आनंदी आहे, आणि मला खरंच तुमच्याकडून काही नको आहे. या भूमिकेमध्ये जर तुम्ही जगू शकला, या दासनवमीच्या उत्सवाने जर ही खऱ्या अर्थाने समर्थांना तुम्ही प्रसाद रूपाने आपल्या मनाची स्थिती अर्पण करू शकला तर मला वाटतं मोक्ष हा काही त्याच्यापेक्षा वेगळा नाही आहे. तर अशा सत्संगतीमधून संग कसा सुटतो आणि मोक्ष कसा आपल्याला अनुभवायला येतो याचा आपण थोडक्यात उहापोह अच्छा मर्यादित वेळेमध्ये बघितला. मला 11:15पर्यंतची वेळ दिलेली आहे, ती वेळ पूर्ण झालेली आहे. राहिलेल्या 2 चरणांचा अभ्यास. मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. याचं चिंतन उद्या 10:30 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूयात. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. 2 मिनिटं वाणीला विराम देण्याच्या आधी सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम.
जीवन स्मरण जय जय